नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवून सर्व मोफत योजना बंद कराव्यात असं मला तरी वाटतं. काय होतं, जेव्हा एखादी मोफत योजना आपण जाहीर करतो, त्याची कार्यवाही करतो, तेव्हा माणसं आळशी बनतात. काहीही कामधंदा न करता विनासायास जगण्याची प्रवृत्ती त्यातून वाढत असते आणि हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. राज्यकर्ते सामान्य माणसाला मोफत योजनेचे आमिष दाखवून आपला स्वार्थ साधत आहेत. योजना जाहीर करायच्या, काही दिवस चालवायच्या, त्यातून मतं मिळवायची, सत्तास्थानं स्थापन करायची आणि तिथे जाऊन आरामशीर बसायचं. हा एकमेव उद्योग सध्या राज्यकर्त्यांचा चालू आहे. कशाला हवी ST सवलत, मोफत प्रवास? कशाला हवी लाडकी बहीण योजना? अरे महागाई कमी करा, त्यापेक्षा सवलतीत लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवा. आज देशात मोफत योजनेमुळे तरुणाई कमवण्याचे मार्ग न स्वीकारता राज्यकर्त्यांच्या मागे फिरत आहे. सभेला जायचं, द्या 500 रुपये. मोर्चात सहभागी व्हायचं, द्या 500 रुपये. मतदान करायचं आहे, द्या 500 रुपये. हा मानवी प्रवृत्तीत होत असलेला बदल आहे आणि हा बदल अत्यंत घातक आहे. कधी बदलणारे चित्र? कर्जमाफी, वीज चोरी, आरक्षणाचे लाभ हे आता कठोर कारवाई करून थांबवण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात तर आरक्षण मुळीच नको. अहो 58% वाला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे आणि 85% वाला वंचित आहे. कसल्या वैद्यकीय उपचाराची अपेक्षा करायची? युवकांनी आता बदल करण्याचं ठरवलं आहे आणि या गोष्टीला त्याने प्राधान्य दिलं पाहिजे. आरक्षणाबद्दल कुठलंही दुमत नाही असण्याचं कारण नाही, पण जिथं मानवी जीवनाशी संबंध येतो तिथं आरक्षण अजिबात नसावं. अहो डॉक्टरच्या हातात जर माणसाचं जीवन असेल तर आरक्षणावर झालेले डॉक्टर त्याला काय वाचवू शकणार? हा साधा विचार आपण कधी करत नाही. तो केला पाहिजे, जरूर केला पाहिजे. बुद्धिमत्ता काही क्षेत्रात असलीच पाहिजे, त्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील द्या. धन्यवाद.